हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे। राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारीची हिंदी भाषेची परीक्षा आता होणार नाही आहे। मंत्री उदय सामंत यांनी घोषणा केलेली आहे। हिंदी भाषा परीक्षेच्या स्थगितीचा निर्णय उदय सामंत यांनी घेतला आहे। 1976च्या नियमावलीनुसार दरवर्षी परीक्षा घेतली जात होती। 1976चे नियम काय आहे, आता 2026च्या काळात त्याची आवश्यकता आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे। या निर्णयाला मराठी भाषा समितीचे दीपक पवार आणि त्याचबरोबर मनसेने देखील विरोध केलेला होता। काय नेमकी माहिती आहे, आता काय निर्णय होणार आहे? आपल्याकडनंच मला हे कळलं की मराठी भाषा संचालनालयाकडनं ही परीक्षा घेण्यात येणार आहे म्हणून मी आत्ता आमच्याच प्रधान सचिव मराठी भाषेच्या जे किरण कुलकर्णी आहेत त्यांच्याशी चर्चा केली। जी परीक्षा हिंदीची लावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे आणि भविष्यामध्ये ही हिंदीची परीक्षा आवश्यक आहे का ते मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून पडताळून बघणार आहे आणि जर आवश्यक असेल तर कंटिन्यू करू, जर आवश्यक नसेल तर ही हिंदीची परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत। साहेब, पण आपल्यासारख्या मंत्री महोदयांना माहीत नसताना असे निर्णय कसे घेतले जातात, यामागची कार्यप्रणाली काय होती? नाही, याच्यामध्ये दरवर्षी परीक्षा घेतली जाते। 1976ची ही नियमावली आहे। 1976च्या नियमावलीमध्ये मराठी भाषेअंतर्गत म्हणजे भाषा अंतर्गत ही हिंदीची परीक्षा घेतली जाते। परंतु आपण पत्रकार म्हणून जे माझ्या निदर्शनास आणून दिलं, मी तात्काळ ती माहिती घेतली आणि त्या परीक्षेला मी स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर 1976चे नियम नक्की काय आहेत हे मी स्वतः तपासेन आणि ती खरोखरच आताच्या जगामध्ये 2026ला त्या परीक्षेची आवश्यकता आहे की नाही हे आम्ही पडताळून बघू आणि ते अनावश्यक असेल तर नक्की ती सिस्टीम माहिती आम्ही बंद करू।